देविका, देविका, काय झालं? कसला विचार करते? मला भीती वाटते या घराची, इथे राहायची. अगं असं का बोलतेस? अगं खरंच, या आधी ना इथे घडणाऱ्या गोष्टी फक्त ऐकून होते आणि खरं सांगायचं तर फारसा विश्वासही ठेवलाच नाही मी त्यावर. पण इथे आल्यापासून सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघतीये, स्वतः अनुभवतीये. या घरात ना शुभ कार्य घडणारच नाहीये. काहीतरी घडतं, काहीतरी विघ्न येतात आणि हे मी स्वतः अनुभवलंय. या घरात विचित्र घटना घडतायत हे इतके दिवस फक्त ऐकलं होतं, पण कालचे ते रक्ताचे डाग ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत पूर्वा. आणि हे का घडतंय, कशासाठी घडतंय याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. पूर्वा, तुला एक विचारू? राग नाही ना येणार? बोल ना. गणेश जादूटोणा करतो का? यातलं काही त्यांनी? असं काही नाही. गणेश जे काही करतो त्याने काही साध्य होणार नाही, पण हे आपण त्याला समजावून सांगायला हवं. नाही, त्याला कोणी कितीही समजावलं ना तरी तो नाही ऐकणार. अगं पूर्वा, पण मग ते रक्ताचे डाग कसे आले? माका माहिता. माका सगळा माहिता. काय माहितीये तुला? माका सगळा माहिता. पांडू, ते भिंतीवर रक्ताचे डाग कसे पडले तुला माहित आहे? होय, गावात होत्या आधी असं झालेला. एकाच्या खळ्यात ना रात्री सगळी जण झोपली होती. सकाळी कोंबडं हरवलो, त्याच्यातला एका जाग गेली. त्यानं डोळे उघडला आणि समोर बघून आरडलो. पांडू, नेमकं काय झालं होतं? शेणान सारवलेलो घराची भिंती लाल झाले होते, लाल भडक. सगळीकडे रकात सांडलेला होता. सगळेजण घाबरली, या कित्या झाला. आणि मग त्या घरातली मोठी बाई गेली, वारली मोठी बाई. घराची भिंती लाल झालेली असलो ना, रकात उडालेला असला ना की घरातली मोठी बाई जाता, जीव जाता तिचो. म्हणजे आईंसमोर उगाच काहीतरी बोलू नको सगळं. पण मग काय करणार? बघितलास ना, त्यांचा बडबडणा परत सुरू झाला आता. काय गो, अंगावर घेता नाही? वय, पण त्या बाबांच्या अंगारान काय गुण येत असं वाटत नाही हो माका. तो रोज घेतला पाहिजे ना. हो बघितलास काय, माझा विश्वास नाही, माका नाही पटत म्हणणारी पण विश्वास ठेवूक लागली काय. कपराव आहे भाऊजी, त्यांना नका डिस्टर्ब करू, आराम करू दे त्यांना. काय करायचं ते आपण बाहेर जाऊन ठरवूया. या. देविका, काय झालं? मला नाही राहायचं इथे. देविका, काय झालं? शांत हो, रडू नका, शांत हो. मला नीट सांग. मला नाही राहायचं. हे काय काय लागले? हा, थांब. दे.
इथे बस तू आधी. ये बस बस. मला नीट सांग काय झालं ते. मी आईच्या खोलीत चहा घेऊन गेले होते. त्या एकट्याच बोलत बसल्या होत्या. त्या कोणाशी बोलत होत्या, काय बोलत होत्या मला काहीच कळलं नाही. मी त्यांना चहा द्यायला गेले तर सतत माझा हात घट्ट धरला. बोलायला लागल्या हो. मग मला शेवटचा म्हणून हाका मारत होत्या. म्हणाले घराबाहेर निघ, जीव घेईन. सोडायलाच तयार नव्हत्या. मी कशी बशी निघाले हो तिथून. खूप भीती वाटतेय. नाही, मला नाहीच राहायचं इथे. आपलं घर आहे ना, आपण तिथे जाऊन राहू. इथे नाही राहायचं. शांत शांत, मी आहे ना. आणि तुमच्या आईच्या वेळाचं काय? अशाने एक दिवस जीव घेतील त्या. मला भीती वाटते हो. नाही राहायचं इथे. प्लीज प्लीज काहीतरी करा प्लीज. शांत शांत, मी बघतो काय करायचं. दादा, आई. मी आधीपासून सांगत होते आईंना ट्रीटमेंटची गरज आहे, पण कोणी माझं ऐकलं नव्हतं. मी अजूनही सांगते आईंना आपण हॉस्पिटलमध्ये. काय होणार हा? डॉक्टर आजार बरोबर करतील, पण मेरी माणसं आजूबाजूक दिसतात त्याचं काय? आईंना भास होत आहे. झाला यांचा सुरू. आपला बोलणार त्यांना काय कळणार हा काय? काय काय झालं? कसला आरडाओरडा चाललाय? बरं झालं भाऊजी तुम्ही इला असता. आता तुम्हीच काय तर सांगा. अरे पण काय काय झालंय काय? आईंची तब्येत पुन्हा बिघडली. आई काय झालं काय? देविकाशी शेवंता समजून बोलत होती. हे बघ, वेळीच काही केलं नाही ना तर. अभिराम भाऊजी, तुमच्या मित्राचा तो अंगारो कामा किलो नाही वाटता. पण आई तो अंगारा घेतायत का अजूनही? नाही म्हणजे वेळेवर घेतायत की नाही बघायला पाहिजे ना. हेमा, अरे मी आईंची काळजी वाटते म्हणूनच बोलले ना. म्हणजे आईंना त्या अंगाऱ्याने बरं वाटणार असेल तर निदान तो तरी वेळेवर घ्यायला हवा ना त्यांनी. कदाचित संपला असेल. आता विश्वासराव सुद्धा घरात नाहीये. मग अभिरामा, तुझा मित्र आणतो, त्याला फोन करून सांग. तो ऐकत. हा, हॅलो. हा विश्वास. हा अभिराम बोल. आज अचानक फोन कसा केलास? अरे आईची तब्येत पुन्हा बिघडली. का काय झालं? औषध घेतलं नाही का? संपलं असेल बहुतेक. संपलं असावं बहुतेक म्हणजे? तुमचं लक्ष कुठे आहे? अभिराम, किमान तुझं तरी लक्ष असायला पाहिजे होतं. तुला माहिती आहे तो अंगारा नाहीये. अरे हो, तो अंगारा आणण्यासाठीच मी तुला फोन केला. तू घेऊन येशील का की मी येऊ? थांब, तू तिथेच थांब, मी येतो घेऊन. येतो तो अंगारा घेऊन. वेळच्या वेळी अंगारा देणं गरजेचं आहे, पण त्याकडे कोणीच लक्ष दिलेलं दिसत नाही. हे थोडं लक्ष दिलं असतं तर आज तुमची ही अवस्था झाली नसती. छायाताई, मी तुम्हाला शब्द देतो, अजयच्या खुन्याला मी गावातून फरफटत घेऊन जाईल, कासरा बांधून.